ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार राबवण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत राधानगरी तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक राधानगरीत आयोजित करण्यात आली। ही बैठक खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी संघटन सृजन अभियानाचं महत्त्व स्पष्ट केलं। काँग्रेस पक्षाचं संघटन अधिक मजबूत करणं, कार्यकर्त्यांना एकत्रित आणणं आणि तळागाळापर्यंत पक्षाची बांधणी करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। मोदी सरकारकडून 12 वर्ष द्वेष आणि तिरस्कार केला जात असून लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी विरोधी पक्षावर आक्रमणं सुरू आहेत। विरोधी पक्ष कमजोर करण्याचं काम सुरू आहे। काँग्रेसनं देशाचा पाया भक्कम करण्याचं काम केलंय। महाराष्ट्र पुरोगामी होता, महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि पुरोगामीच राहणार। मोदी आणि भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळणार असून 2029ला काँग्रेसच सत्तेत येणार असल्याचा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला। आश्वासनं द्यायची, हिंदू मुसलमान करायचा हा त्यांचा अजेंडा आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष दिसतोय। नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये सोशल मीडियामध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण वाढलेलं आहे की आता सोशल मीडियावरती देखील नियंत्रण आणण्याचा प्रयत्न ते करतात आणि या परिस्थितीमध्ये ही 2029ची लढाई प्रचंड मोठी निकराची होणार आहे आणि यामध्ये मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, विश्वासानं सांगतो की या 2029च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार देशामध्ये येत आहे। ठेवण्याची आवश्यकता नाही। तुम्ही पाहत असाल की 2024ला 400 पारच्या मलगना त्यांनी केल्या, अब की बार 400 पार, परंतु त्यांचा अहंकार या जनतेनं, देशाच्या जनतेनं मोडीत काढला आणि 240 वर बसवला। जर 25-30 अजून कमी झाले असते तर ते मोदींचं सरकार आलं नसतं। पक्षाचे केंद्रीय निरीक्षक जयशंकर पाठक यांनी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेसचं सरकार सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला। राधानगरी तालुक्यातील काँग्रेसनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या यशाचं त्यांनी कौतुक केलं। देशातील वाढती महागाई आणि सध्याच्या परिस्थितीसाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरत त्यांनी टीका केली। संघटन सृजन अभियानामुळे पक्ष संघटना अधिक सक्षम होऊन आगामी निवडणुकांमध्ये मोठं यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राधानगरी पंचायत समितीचे सभापती RY पाटील यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांना पुन्हा संधी द्यावी अशी राधानगरी तालुका काँग्रेसच्या वतीनं मागणी केली। तालुकाध्यक्ष हिंदूराव चौगले यांनी तालुक्याचा आढावा घेतला। यावेळी प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, प्रदेश सचिव राहुल गायकवाड, प्रदेश प्रतिनिधी विनायक घोरपडे, मीडिया समन्वयक विजयानंद पोळ, जिल्हा परिषद सदस्य अभिजित ताईशेटे, सागर धुंद्रे, उपसभापती अश्विनी चौगले, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, हिंदूराव चौगले, PD धुंद्रे, धीरज डोंगळे, रणधीर मोरे यांच्यासह राधानगरी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।